चला पाणी मॅच चालू करायचे लगेच. एका बाजूला टीम आहे कृष्णाबाई वापी संघ, दुसऱ्या बाजूला उमेशबाई प्रतिष्ठान 34-21 पाली संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण 4 षटकांची मॅच असेल आणि कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जर ड्रेसिंग नसेल तर 2 धाबांची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि तुमचा 12 खेळाडू नसेल तरी सुद्धा 2 धाबांची पेनल्टी दिली जाणार, याची ही दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुमचा 12 खेळाडू हा ऑफिशियल स्कोरच्या सोबत असायला हवे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत. आपल्या दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसामधील ही शहापूर विभागातील दिग्गज संघांच्या दरम्यानचा हा आजचा दिवस आणि यामध्ये पहिले 2 संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. कृष्णा बॉईज वापी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उमेशबाई प्रतिष्ठान पाली संघ मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पाली संघाच्या माध्यमातून. पवन आणि मंदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पवन आणि मंदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला कोणता बॅटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आणि कृष्णा बॉईज वापी संघाच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल या मॅच मध्ये, कोणता गोलंदाज वापरला जाईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. शहापूर विभागातील शहापूर ओपन टेनिस क्रिकेट बॉल मधील एक मोठं नाव, अष्टपैलू यादीतील एक मोठं नाव अर्थातच श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. व्यावसायिक क्रिकेट त्याने गाजवलंय. अनेक संघामधून त्याने नेतृत्व केलंय, रिप्रेझेंट केलंय. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघामध्ये अनेक स्पर्धा तो खेळताना आपण पाहिलाय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तो सुद्धा खेळताना आपण पाहिलाय. आणि आज स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये सुद्धा आज कृष्णा बॉईज वापे अर्थातच आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर साऱ्या व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपल्या गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंचवण्याचं काम नेहमीच श्रावण डोंगरेच्या माध्यमातून केलं गेलं. म्हणजे आज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. शहापूर विभागातील अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, शहापूर ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. साई स्पोर्ट्स शहापूर संघाला रिप्रेझेंट करणारा हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. समोर बॅटर पाहिलं तर समोर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच लेफ्ट हँडेड बॅटर पवन गोलंदाज बॅटिंगसाठी आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला मंदार. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. श्रावण गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करेल. पॉवर प्लेचं षटक कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केलेत, बॅटची टॉपेज घेतली आहे. क्षेत्ररक्षक श्रावण डोंगरे स्वतः बॉल खाली पोहोचलेत आणि पहिल्या बॉलवरती पहिली विकेट पाली संघाला लागलाय. पहिल्या बॉलवरती मोठा धक्का. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे. श्रावण डोंगरेला यश मिळालंय कारण पहिला बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटर आपण पाहिलं तर आणि त्या बॅटरचा फटका फसला. अगदी श्रावण डोंगरेने स्वतः कॉल दिला, त्यानंतर बॉलवरती पोहोचले आणि एक चांगला कॅच कॅरी करत असताना पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक अनुभवी गोलंदाजावरती तुम्ही पहिल्या बॉल पासून आक्रमण करू शकणार नाही आहात कारण श्रावणच्या क्रिकेटचा विचार केला, श्रावणच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत आलो. आणि या स्पर्धेमध्ये सुरुवात जर आपण पाहिली कृष्णा बॉईज वापी संघासाठी तर खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. नेहमी म्हणलं जातं ना, पहिल्यांदा आपण शर्टाचं बटन जर चुकलं तर सर्व काही गोष्टी चुकताना आपल्याला पाहायला मिळतात. या पाली संघासाठी विचार केला तर पहिलं बटन अर्थातच पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. पहिला धक्का बसला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. डिप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. समोर लॉंग ऑफ आहे. हो, इथे काहीतरी वेगळं करायचं होतं, इथे काहीतरी वेगळं करायचं होतं, इम्प्रोवाइज खेळायचा होता. अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण श्रावणच्या वेगाचा विचार केला तर श्रावणकडे वेग भरपूर आहे आणि
टप्पा सुद्धा खूप चांगला पाहायला मिळतो, कारण नियंत्रण जर आपण पाहिलं, कंट्रोल जर पाहिलं श्रावणचं, तर खूप चांगलं बॉलवरचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि अजूनही पाली संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये ओपन झालेलं नाहीये. पुन्हा एकदा पायावरती बॉल टाकलाय, पंचाकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. इथे अपील उचलून धरलेली नाहीये, कारण लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये नियम नसणार आहे. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर महत्वाची असेल स्ट्राईक रोटेट. अर्थातच संघाचं खातं ओपन झालंय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि चुकीचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये अगदी सिंगलच्या मदतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद आणि 1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. हो हो, व्हॉट अ कॅच, गुड कॅच बाय फिल्डर्स आणि इथे दुसरा धक्का बसतोय पाली संघाला. धावसंख्या 1 वरती. थँक्यू. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. पाली संघाला दुसरा धक्का बसला आणि आकाशने काय कॅच पकडलाय, प्रतिम कॅच होता. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट लँगॉनला उभा होते, त्यानंतर डीप शॉर्ट मिड विकेटला धावले, त्यानंतर आपण पाहिलं 30 या सर्कलच्या आतमध्ये अगदी सुंदर झेल, अगदी एक अवघड झेल होता, त्याला सोपं करण्याचं काम आकाशच्या माध्यमातून केलं गेलं आणि पाली संघाला लागलेला हा दुसरा धक्का 1 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धक्क्यामधून सावरा बल लागेल. या मॅच मध्ये कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करावी लागेल, कारण समोर जर आपण पाहिलं तर कृष्णा बॉईज वापे संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या संघाने खरं तर आपल्या खेळाच्या माध्यमातून या शहापूर विभागामध्ये अगदी दादा संघांच्या यादीमध्ये, दिग्गज संघांच्या यादीमध्ये आपलं नाव अक्षरशः कोरलं गेलंय, असा संघ मैदानाच्या आतमध्ये कृष्णा बॉईज वापी संघ पाहायला मिळतोय. पाली संघालाही कमी लेखून चालणार नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, आता क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघून चाललाय, डीप मिड विकेटच्या बाहेर येतोय, चौकार. थँक्यू. इथे जाळं टाकलं होतं, जाळ्यामध्ये अडकेल की काय अशी परिस्थिती सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये होती, पण क्षेत्ररक्षकाने थोडस वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर धावफलकाची थोडीशी वाट लागली, कारण धावफलकावरती 5 धाबा धावफलकावरती आहेत. आणखी एक चांगला बॉल, टॉप एज, पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद आणि 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. नवीन बॅटर बालीने अगदी आल्यापासून पहिल्या बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे काय घडलं, पाठीमागल्या 4 बॉल वरती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, याचा कोणताही विचार बालीने मैदानाच्या आतमध्ये केलेला नाहीये. अगदी पहिल्या बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आणि आक्रमणाला सुरुवात करत असताना श्रावण डोंगरेच्या गोलंदाजीवरती 2 मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यस, यानंतर विनंती असेल सन्माननीय आदरणीय भावड्या पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला एक आदरपूर्वक विनंती असेल, आपण मंचावरती येऊन स्थान आपण नभायचं. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती ऋषांक गोलंदाजी मार्कवरती 2 धाबांची पेनल्टी आपण ऍड करत आहोत, कारण कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे टोटल धाबा आता 11 धावफलकावरती पाहायला मिळतील. हाही बॉल आपण पाहिला तर कमी गतीने टाकलाय ऋषांकच्या माध्यमातून. या स्पर्धेचे नियम्स आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्पर्धा खेळायला जाता, प्रत्येक ठिकाणचे नियम्स तुम्हाला महत्वाचे माहीत असायला हवेत. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग, त्यामुळे या स्पर्धेमध्ये 2 धाबांची पेनल्टी नक्कीच ऍड केली आहे. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. हो हो, कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय. जाळं पुन्हा एकदा टाकलं गेलं होतं आणि जाळ्यामध्ये खेळाडू अडकण्याच्या स्थितीमध्ये होता, पण अगदी सोपा झेल बॉल धरतीला दान झाला. आणि बॉल धरतीला दान होत असताना अगदी पाहिलं गेलं तर टोटल धाबा धावपलकावरती आहे, त्या म्हणजेच 12 धाबा धावपलकावरती. हाही बॉल चांगला आहे, श्रावण बॉलच्या पाठीमागे आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न वाचलाय खेळाडू, अगदी बाहेर होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. यस, 13 धाबा झालेल्या आहेत. आणि अगदी बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे पाहिलं गेलं तर फिंगर रोल्स केलेत, गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ द पेस केला. आणि इथे अगदी पाहिलं गेलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल नंतर आपण पाहिलं गेलं तर अगदी धावपलक 13 वरती स्थिर आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. ऋषांकने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली या मॅच मध्ये. समोर टाकलाय, लॉट केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. अप्रतिम फिल्डिंग. एकदा पाहायला गेलं तर इथे पाठीमागल्या बॉलवरती त्याच खेळाडूने झेल सोडला आणि आताच्या बॉलवरती अगदी संघासाठी तब्बल 3 धाबा वाचत असताना आपल्याला प्रशांत पाहायला मिळाला. शांत होता, बॉल येईपर्यंत बॉलवरती नजर होती आणि त्यानंतर बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने कॅरी केला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला फेकी आपल्याला पाहायला मिळते. टोटल धाबा झालेला आहेत 14. 2 गडी बाद 14 धाबा झालेत, 2 गडी बाद. या षटकामध्ये 3 आलेत, सिंगल. येस, पहिल्या बॉलर 2 आले होते, बरोबर. 15 आहेत. ओके, येस, थोडस लक्ष द्या कारण 15 झालेत. येस, 15 धाबा झालेल्या आहेत, 2 गडी बाद. पुन्हा एकदा इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि फलंदाजाची दांडी गुल झाली. फलंदाज इथे पाहिलं गेलं तर विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 3 बसतोय पाली संघाला. थँक्यू डीजे. इथे पाहिलं गेलं तर धावपलकावरती धाबा 15 आणि 3ऱ्या गड्याचं पतन झालं. 3री विकेट माघारी गेली आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाली संघाच्या माध्यमातून बबल्या पाहायला मिळाला. बबल्या नाव हा खरं तर टोपण नाव, अगदी निक नाव. आणि गोलंदाजी मार्क होते 3ऱ्या षटकामध्ये राहुलला आमंत्रित केलंय. 2 षटकांच्या खेळामध्ये आपण विचार केला तर 7.5च्या गतीने धावपलक पुढे चाललाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या, पेनल्टीच्या 2. आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये विचार केला तर तब्बल फक्त 4 धाबा, 15 धाबा खर्च करत असताना पहिलाच बॉल आपण पाहिलं गेलं तर वाईट बॉल, दिशाहीन बॉल, लेग स्टंपच्या खूपच बाहेर. आणि पंचांनी इथे इशारा दर्शवलाय, व्हाईट बॉलचा इशारा. आणि व्हाईट बॉल नंतर आपण पाहिलं गेलं तर 16 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाली संघाचा विचार केला तर धावा कशा येतात महत्वाचं नाही, धावा मैदानाच्या आतमध्ये येणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावा लिया. आणखी एक चांगला बॉल, या बॉलवरती आपण पाहिलं तर टप्पा चेंज केला. या बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. या बॉलवरती आपण पाहिलं तर बॅटरला विचारात टाकलंय, बॅटरला संकटात टाकलंय आणि बॅटरला आता इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल खेळावा लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय. व्हाईट बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, टायमिंग प्रॉपर नव्हता. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेला अगदी क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कॅच पकडत असताना पाली संघाला आणखी एक धक्का बसतोय. धावा 16.
धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे पाहिलं गेलं तर 16 वरती 4था धक्का बसला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज पाहायला मिळेल. पाली संघ सातत्याने आता पाहिलं गेलं तर संकटामध्ये टाकला जातोय. पाली संघ संकटामध्ये आता वाढ होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अडचणीमध्ये खूप वाढ झाली कारण धाबा धावपलकावरती जितक्या हव्या तितका वेग मिळत नाही, पण विकेट सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा बॉईज वापे संघासाठी. पुन्हा एकदा समोरचा बॉल पूल करत असताना इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत आणि फलंदाज पंकज. बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. इथे विकेटचं पतन झालं. आता नवीन बॅटर आहे युवा खेळाडू यश. नवीन बॅटर. हाय बॉल आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आतमध्ये आला. बॅटरने अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. युवा पिढी क्रिकेटकडे वळाली आणि यामधीलच पाली संघाचा हा सर्वात तरुण खेळाडू युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. श्रावणने चूक केली. इथे कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 5 गडी बाद झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॅटची टॉप एज. श्रावणचा प्रयत्न अगदी बॉल वरती होता आणि श्रावणने अगदी हाताचा पिसारा ओपन केला आणि त्यानंतर बॉल पाहिलं तर अगदी धरतीला दान झाला. 5 गडी बाद 16 धाबा. शेवटचे आता पाहिलं गेलं तर काही बॉल शिल्लक. इथे पाहिलं गेलं तर षटकाची समाप्ती होती आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाबा दाबलकावरती आहे ते म्हणजे 5 गडी बाद 16. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला टीम असेल आटगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल शेवटी आठवण ग्रुप कानमिंडे टीम. चला कॅप्टन टॉस साठी या. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. चौथ्या षटकामध्ये वैभव हिल्लमले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि चौथ्या षटकामध्ये एक अनुभवाचा वापर कॅप्टनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलाय. वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी. आता वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी महत्वाचं षटक आहे कारण या षटकामध्ये दाबा किती येत आहेत याच्यावरती टार्गेट सेट होणार आहे. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला लॉफ्ट करत असताना गुड फिल्डिंग केली आहे वृषांकने, पण शेवटच्या क्षणी अगदी हाताला बॉल ब्रश करून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. येस 20 धाबा झालेल्या आहेत. 20 धाबा झालेत. येस चेक साठी कॉल आहे. आपण नक्कीच पाहूयात. येस येस वॉर्निंग असेल कॉल असेल त्यामुळे आपण नक्कीच पुन्हा एकदा 20 धाबा झालेत 5 गडी बाद. हाही चांगला बॉल आहे. स्ट्रायकर एंडला फेकी केली आहे जरूर आपण पाहूयात आणि ते अगदी पाहिलं गेलं तर इथे विकेटचं पतन झालंय धाबाच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अगदी पाहिलं गेलं तर 6वा धक्का 20 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये बसलाय. 20 धाबा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाली संघासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पाली संघाच्या मैदानाच्या आतमध्ये वैभव पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर चांगले हाताला गेले. समोर टाकलेले बॉल्स आपण पाहिलं तर पाली संघाला बॅटिंगसाठी आपण
जास्त जागा बनवू दिलेली नाहीये, जास्त रूम बनवू दिलेलं नाही, जास्त खुल्लं क्रिकेट खेळू दिलेलं नाही. आणि आता पाहिलं तर 6 गडी बाद झाले, 20 धाबा धावपलकावरती. संपूर्ण पकड या मॅच वरती आपण पाहिलं तर कृष्णा बॉईज वापे संघाने आतापर्यंत बनवली आहे. पाली संघाला कमबॅक करावं लागेल, कारण अजूनही 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. दिला दिला आणखी एक चांगला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. डीप मिड विकेटला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, 2 होतील का? स्ट्रायकर एंडला फेकी आहे. इथे बॅकअप साठी 2-2 खेळाडू अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 22 धाबा, 6 गडी बाद, 22 धाबा, 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. स्ट्रायकर एंडला दोन्हीही आपण पाहिलं तर नवीन बॅटर आहेत. 1 बॉल 2 वरती करण बॅटिंग करतोय. हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल चांगला आपण पाहिलं तर डॉट बॉल. अगदी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटरने शफल केला होता, बॅटर अगदी वाईड लाईनच्या जबड पोहोचला होता. पाठी बघून आपण पाहिलं तर थोडीशी जागा मिळाली आणि गोलंदाज वैभवने आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शॉर्ट आर्म पूल केलाय, सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाला. आकाशने चूक केली आणि इथे 2 धाबा कंप्लीट केला, तिसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि इथे पाहूयात किती धाबा होत आहेत. इथे पाहिलं गेलं तर टोटल 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळालं, दोघांमध्ये कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 25 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती काय होणार? शेवटचा महत्वाचा बॉल, कारण इम्पॉर्टंट बॉल या मॅच मधील. जर या बॉलवरती चौकार षटकार लागला तर पाली संघासाठी थोडासा आनंद मिळेल आणि कृष्णा बॉईज वापी संघासाठी जर डॉट बॉल विकेट आली तर आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा टार्गेट आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅच. ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेकी केली आहे. बॅकअप साठी खेळाडू नाही आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली आणि षटक समाप्तीनंतर टोटल धावसंख्या झाली ती म्हणजेच 26. 6 गडी बाद बनवायच्या आहेत त्या म्हणजे 27 धाबा. सामना जिंकण्यासाठी कृष्णा बॉईज वापी संघाला आणि आपण इनिंग ब्रेक मध्ये पुढील संघाला विनंती करतोय. अटगाव टीम आणि त्याचबरोबर शेवटी आठवण ग्रुप कारमिंडे टीम, बोथ टीम कॅप्टन आपण टॉस साठी या, आपण लगेच टॉस करूयात. चला बोथ टीम कॅप्टन या. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. आयोजन कमिटीचे व्हॉलेंटियर्स समीर वेखंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर कैलास गागस आणि शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे व्हॉलेंटियर्स. आपल्याला विनंती असेल आपण समोरच्या दोन्ही टीमला लगेच कॉल करा. वापी सिंग आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. आपण पाहू लागलं तर एका बाजूला इन ऍक्शन सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपल्याला श्रावण डोंगरे पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला प्रशांत पाहायला मिळेल ज्याने प्रतिमे कॅच पकडला आणि गोलंदाजीचा विचार केला तर श्रावण डोंगरेने एक पहिलं षटक अप्रतिम हाताला गेला. महत्वपूर्ण 2 विकेट्स आणि 9 धाबा खर्च केलेले आहेत. आता बॅटिंग मध्ये त्याला संधी मिळाली आहे तर साई स्पोर्ट्स शहापूर संघासाठी अगदी फिनिशरचा रोल प्रदान करणारा खेळाडू या मॅच मध्ये आता अगदी सलामीवीराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. तर गाबाचं क्रिकेट आहे आणि गाबाच्या क्रिकेटच्या नावासाठी आज श्रावण डोंगरे ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये पहिला सामना
रविवारचा दिवस नवीन वर्षाची नवीन स्पर्धा आणि नवीन वर्षाच्या नवीन स्पर्धेमध्ये श्रावण डोंगरेच्या माध्यमातून कसा खेळ होतो पाहायचा. पाली संघाला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी खूप चांगली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये कंट्रोल तुम्हाला ठेवावं लागेल. गोलंदाजीमध्ये अगदी टप्पे आपण जर पाहिले तर अतिशय चांगले टप्पे या मॅच मध्ये टाकावे लागतील. नियंत्रण ठेवावं लागेल. क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट आहे ना, क्षेत्ररक्षणाच्या डिपार्टमेंटची भूमिका या मॅच मध्ये खूप महत्वाची राहील पाली संघासाठी. कारण पाली संघाचा विचार केला तर एक लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 धाबांचा पाठलाग करत असताना समोर प्रशांत आहे स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला या शहापूर विभागातील एक दिग्गज बॅटर श्रावण डोंगरे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पाली संघाच्या माध्यमातून पवन पाहायला मिळेल. आज बॅटर आपण पाहिलं तर ओपनिंग साठी आला होता. जास्त काही बॅटिंग मध्ये करता आलेलं नाहीये पवनला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता गोलंदाजी पुन्हा एकदा संधी मिळाली गोलंदाजीमध्ये. हा क्रिकेटचा खेळ आहे. एक डिपार्टमेंट तुम्ही फेल झाला दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला संधी मिळते आणि आता पवनला दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये संधी मिळाली आहे. बॅटिंग मध्ये जास्त काही केलेलं नाही. आता बॉलिंग मध्ये जे काय आहे संघाच्या विजयासाठी करायचं आहे. पॉवर प्लेचं षटक दाबांचा पाठलाग करत असताना महत्वाचं राहील. कारण दाबांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये तुम्ही जितक्या दाबा बनवाल तितका संघ तुमचा आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह स्थितीमध्ये अगदी पाहायला मिळेल. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. समोर प्रशांत आणि गोलंदाजी मार्कवरती पवन. पहिलाच बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केली यष्टीरक्षकाने आणि त्यानंतर जर पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल धावतोय. त्यानंतर क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. नशिबाचा 4 मिळालाय पहिल्या बॉलवरती. केली क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि चुकीचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये झाला. सोपा बाण आता पाहायला मिळेल. पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मेरिट वरचं क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं आपण पाहिलं गेलं तर म्हणेल खराब आहे. कारण ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. अगदी बॉल पाहिलं तर समोरून बॉल बॅटरला चकवा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. 2 बॉल आणि धावफलकावरती दाबा आहे 4. कदाचित पहिल्या बॉलमध्ये सुद्धा झेलचा चान्स होता तो मिस केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा टॉपेश इथे पाहायला गेलं तर आणि पंचांचा इशारा बिमर. त्यामुळे 9 बॉल आणि 1 धाव मिळेल. अगुडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू आहे आता फ्री हिटचा बॉल आणि एक बोनस बॉल. आता बोनस बॉल वरती काय होणार इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अगदी बिमर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये पवनच्या माध्यमातून. एक तर धावा तुमच्याकडे कमी आहेत. एक जर तुमच्याकडे आपण पाहिलं तर धावा तुमच्याकडे रोखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. या बॉलला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकू शकत नाही. यानंतर धावा तुम्ही खर्च करू शकणार नाही या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका 30 या सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली. आता श्रावण डोंगरे स्ट्रायकर येईल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळेल. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावे आहे अगदी शहापूरच्या खाडे विद्यालयाच्या मैदानावरती. आणि आता या मॅच मध्ये तो कसा खेळ करतोय पाहायचा. अनेक स्पर्धा खेळलाय, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आज नवीन स्पर्धा आहे. नवीन स्पर्धेमध्ये नवीन खेळ करावा लागेल. स्वीट हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डीप बॅकवर्डला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे पाठलाग करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 झालेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर श्रावणने नकार पोहोचवलाय. त्यामुळे 2 धाब्याने धावफलक पोहोचेल. तो म्हणजेच 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. नो प्लस सिक्सर. सॉरी यस चौकार आहे. टोटल 5 धाबा, माफ करा 4 धाबा आहे. त्यामुळे 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. अगदी 5 धाबा धावफलकावरती इथे जोडल्या जातील. 5 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. बिमर बॉल त्यामुळे गोलंदाजी तर या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये नियम आहे 2 बिमर तुम्ही बॉल टाकाल तर तुम्हाला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही या मॅच मध्ये. अगदी पाहायला गेलं तर पवनने चूक केली आहे म्हणेल मी पहिल्या षटकामध्ये. उमेशभाई प्रतिष्ठान पाली संघासाठी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. अगदी पाहिलं गेलं तर देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन आणि क्रिकेटमध्ये खेळाचं प्रदर्शन महत्वाचं असतं. तर या मॅच मध्ये
श्रावणचं जर खेळाचं प्रदर्शन पाहिलं तर चांगलं पाहायला मला, शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. अगदी पाठीमागल्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर फुल टॉस बॉलला डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडत असताना बॉलला वन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 13 धाबा झाले. त्यांनी आता दुसरं राहिलेलं षटक टाकण्यासाठी अगदी 2 बॉलचं षटक राहिलं आणि प्रणय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे, संधी आहे, बाय 1 गेट 1 फ्री ऑफर लागू आहे मैदानाच्या आतमध्ये. शाबन काय करणार, शाबन या बॉलवरती आपण काय करणार, कारण बिग हिटला जाणार की पुन्हा एकदा संयम दाखवणार, टेम्परामेंट दाखवणार या मॅच मध्ये पाहायचंय. हो कमी गतीने चेंज ऑफ द पेस, बॅटरला रीड करत असताना बॅटरच्या माइंडसेट सोबत प्रणयने गेम खेळला. श्रावण डोंगरे माहिती होतं आक्रमणासाठी जाणार, अगदी श्रावण वेगाने येणाऱ्या बॉल साठी तयार होता, पण प्रणयने विचार केला तर प्रणयने गुडलेट स्पॉट वरून अगदी कमी गतीने निघणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला सीधी बॅट, नो बकवास, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. धाबा झालेत आणि आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18 बॉल आणि 8 धाबांची गरज. 18 बॉल आणि 8 धाबांची गरज. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह कव्हरेज. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपले कृष्ण दादा आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जयवंत आणि साइड अँगल कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये पवन आणि जयवंतची जोडी आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटीचं काम करते. युएस टेनिस क्रिकेट साठी पाठीचा कणा बनलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती पाली टीमच्या माध्यमातून बळी पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी 18 बॉल आणि 8 धाबांची गरज. अगदी सोपा सामना आता झालाय, सोपा. अगदी 24 बॉल मध्ये 28 बनवायच्या असताना आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 बनवायच्या असताना पहिलाच बॉल सरळ हाताने इनसाइड आउट, गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक डीपला बॉल पर्यंत पोहोचलेत. लांबचं अंतर होतं, कापलं गेलं, त्यानंतर बॉल पर्यंत खेळाडू पोहोचला आणि सिंगल कंप्लीट केले गेले. 20 धाबा धावफलकावरती आहेत. आता सामना 7 धाबांची गरज जिंकण्यासाठी. 17 बॉल आणि 7 धाबांची गरज. श्रावणचा विचार केला तर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि वैयक्तिक विचार केला तर 4 बॉल मध्ये 12 धाबांवरती तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी पाहिलं गेलं तर 7 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला श्रावण तुफान फॉर्म मध्ये, इनफॉर्म बॅटर आहे. पुन्हा एकदा बॅटची कड घेतली आहे. लेग स्लिप मध्ये बॉल धावतोय, सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. श्रावणने पुन्हा एकदा प्रयत्न केला होता ताकदीचा वापर करण्याचा. गोलंदाजाने कमी गतीने बॉल टाकला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. अगदी आपण पाहिलं तर बॅटची कड घेऊन लेग स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळतात. टप्पाचा बॉल, फटका फसलाय. उंची जास्त मिळाली होती, अंतर कमी मिळालं होतं, विकेटची हमी मिळाली होती, पण आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. कॅच छुटा, दिल टूटा, सपना टूटा. श्रावण डोंगरेला जीवनदान मिळालं. अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं आणि श्रावण डोंगरेला मिळालेलं जीवनदान श्रावण डोंगरे वाया जाऊ देणार नाहीये. इथे श्रावण डोंगरे आता संधी मिळाली, संधीचं सोनं कसं मैदानाच्या आतमध्ये करतो पाहायचा. हाही बॉल चांगला आहे. पाली संघासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज बाली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. श्रावण डोंगरेला अडकवलं गेलं, श्रावण डोंगरेला अगदी फसवलं गेलं होतं आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट खूप चांगलं असणं गरजेचं आहे संघामध्ये, कारण गोलंदाज प्रयत्न करतात, गोलंदाज एफर्ट्स टाकतात आणि क्षेत्ररक्षकाने जर कॅच सोडला तर अगदी त्याच्यावरती पाणी फेरलं जातं. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टांगला, फिंगर रोल करत असताना पतलालित्य दाखवलं, ऑन साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक डीपला सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 23 धाबा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग, संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं श्रावण डोंगरेच्या माध्यमातून या बॉलवरती. समोर प्रशांत आहेत. 5 बॉल 6, एका बाजूने शांत, दुसऱ्या बाजूने आक्रमण खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल लाफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे पाहिलं गेलं तर षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजे अजूनही 12 बॉल
आणि 4 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाली संघाने बॅटिंग मध्ये थोडासा खराब खेळ केला आणि कृष्णा बॉईज वापे संघाने आपण पाहिलं तर कृष्णा बॉईज वापे संघाने आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली केल्याने बॅटिंग मध्ये आतापर्यंत पाहिलं तर दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुसाट बॅटिंगच्या माध्यमातून धावतात. एका बाजूला श्रावण डोंगरे आक्रमण करतो आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत शांतपणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एकाने मारायचं एकाने थांबायचं हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी अभ्यास केलाय पाली संघाच्या गोलंदाजीचा कदाचित वापस संघाने अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार मैदानाच्या आतमध्ये पेपर सोडवला जातोय. फुल टॉस सामना होईल फिनिशरचा रोल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वापे संघासाठी श्रावण डोंगरेच्या माध्यमातून सामना झाला फिनिश आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहूयात. बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 21 धावा आणि गोलंदाजी करत असताना 1 षटक हातात